ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात एबीपी माझाच्या हाती ससून रुग्णालयातील काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट हाती लागलेले आहेत. अर्थात वॉर्ड क्रमांक 16 ज्यामध्ये या कैद्यांवर उपचार केले जातात तिथला एक रजिस्टर हाती लागला आहे आणि त्यातून गंभीर काही खुलासे समोर आलेले आहेत. माझ्यासोबत सध्या यावर बोलण्यासाठी सुषमा ताई अंधारे आहेत. ताई, तुम्ही बघितलं हे डॉक्युमेंट, हे वॉर्ड क्रमांक 16च्या बाहेर जे रजिस्टर मेंटेन केलं जातं हे आपल्या हाती लागलेलं आहे. तुम्ही बरेच आरोप ससून हॉस्पिटलच्या प्रशासनावर, डीनवर करत होता. ससूनच्या डीनच्या संबंधाने आम्ही खूप आधीपासून संशय व्यक्त केलेला आहे आणि मी कायम असं म्हटलं की मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे, त्यातला एकही शब्द मी परत घेत नाही. वॉर्ड क्रमांक 16मध्ये जे आरोपी कैदी रुग्ण भरती करून घेतले जातात ते भरती करून घेताना कारागृह अधीक्षकांचं पत्र जात असेल, तिकडे सुपरिटेंडंट त्याला दाखल करून घेत असेल, पण काहीही असलं तरी या सगळ्यांची माहिती ही डीनला असते, अधिष्ठातांना असते. विशेषतः त्याच्यावर उपचार कोण करतं तेही आपल्याला कळायला हवं. आणि आपण वारंवार हे संजीव ठाकूर यांना विचारत राहिलो की तुम्ही आम्हाला सांगा की उपचार कोण करत आहे, आणि संजीव ठाकूर प्रत्येक वेळा सांगत राहिले की माझा या प्रकरणाशी संबंध नाही. मात्र वॉर्ड क्रमांक 16ची खरं म्हणजे एबीपी माझाचं आम्ही कौतुक केलं पाहिजे, एबीपी माझाच्या प्रतिनिधींचंही, की एवढं महत्त्वाचं काम, ड्रग्ज प्रकरणातला एवढा मोठा महत्त्वाचा खुलासा आपण बाहेर आणलेला आहे. ललित पाटीलवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या यादीमध्ये SST अर्थात संजीव श्याम ठाकूर हे नाव येणं हे धक्कादायक आहे. काय आता तरी सन्माननीय गृहमंत्री महोदय संजीव ठाकूर यांना सह आरोपी करणार आहेत का? कारण संजीव ठाकूर यांचे निलंबन करून त्यांना सह आरोपी करणे आणि त्यांची नार्को टेस्ट करणे हे आधीही गरजेचे होते. मी सांगितले होते. मी आजही त्याच मतावर ठाम आहे की संजीव ठाकूरला सह आरोपी केले पाहिजे, निलंबन झाले पाहिजे आणि त्याची नार्को टेस्टसुद्धा झाली पाहिजे. एवढंच नाही तर याच्यामध्ये जे अनेक आरोपी म्हणजे जेवढे काही रुग्ण आहेत, जे कैदी आहेत, त्या कैद्यांमध्ये संजय ठाकूरला पळून जायला मदत करणारा जो विनय हरहना आहे, ज्या विनय हरहनाच्या गाडीचा ड्रायव्हर दत्ता डोके हडपसरमधून ताब्यात घेतला होता, त्या विनय हरहनाचा सुद्धा याच्यात उल्लेख आहे आणि त्याचाही उपचार डॉक्टर संजय ठाकूर करतात हे या कागदावर लिहिलेलं आहे. हे विशेष धक्कादायक आहे. मला वाटतं गृहमंत्री महोदयांनी आता वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाही. किमान तरुणाईला जर या सगळ्या विळख्यातनं वाचवायचं असेल तर आम्हालाही ती आश्वस्तता मिळू देत की खरोखरच तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालू आहे. ताई, असं देखील या ठिकाणी आता संशय व्यक्त होतोय की ललित पाटीलला तातडीची म्हणजे ऑपरेशनची, शस्त्रक्रियेची गरज आहे असं सांगितलं होतं आणि त्याच्या आदल्या रात्री तो पळून जातो. म्हणजे हे ऑपरेशन ह्यांनीच सांगितलं असं दिसतंय सध्या. ललित पाटीलला पहिल्यांदा जेव्हा ॲडमिट केलं गेलं तेव्हा जी माहिती मिळते हातामध्ये, तर तो त्याच्या काहीतरी तोंडाला फेस आला वगैरे असं सांगितलं गेलं. नंतर आत आल्यानंतर तो जिन्यावरून खाली पडला म्हणून त्याच्या आर्थोची ट्रीटमेंट सांगितली. मग आर्थोच्या नंतर एक वेगळी ट्रीटमेंट आली, ती ओबेसिटीची ट्रीटमेंट आली. ओबेसिटीच्या नंतर परत एक ट्रीटमेंट आली, ती हर्नियाची ट्रीटमेंट आलेली आहे. थोडक्यात काय तर त्याचा रुग्णालयातला जो अधिवास आहे, वास्तव्य आहे, ते जास्तीत जास्त कसं वाढवता येईल यासाठी पूर्णतः प्रयत्न हे संजीव ठाकूर यांनी केलेले आहेत. हे स्पष्ट होतं. संजीव ठाकूर यांनी एका कुख्यात माफियाला शरण देण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी सगळे प्रयत्न केले. एक डॉक्टर हा देवदूत समजला जातो. डॉक्टरांनी रुग्णाचे प्राण वाचवले पाहिजेत, पण डॉक्टरच जर अशा पद्धतीने गुन्हेगारी कृत्याला आश्रयस्थान देत असेल तर निश्चितपणे तेही तितकेच गुन्हेगार आहेत आणि त्यामुळे त्यांना सह आरोपी करणे आणि त्यांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे. ताई, आतापर्यंत आपण बघितलं या कारवाईमध्ये म्हणजे ससूनपर्यंत काही कुठं जाताना दिसत नाही, सातत्याने पण जाताना दिसत नाहीये. हॉटेल लेमन ट्री मधला त्याचं वास्तव्य, लेमन ट्री मधल्या ज्या रूम्स होत्या त्या कोणाच्या नावाने बुक होत्या की अननोन होत्या, नेमकं काय होतं? लेमन ट्री मधला आतलं CCTV फुटेज अजूनही बाहेर येत नाहीये की तो आत आला तर नेमका कोणत्या फ्लोअरवर गेला होता, कुठल्या रूमपर्यंत गेला होता, किती वेळा गेला होता, हे काहीच दिसलं नाही. विशेषतः त्याच लेमन ट्रीमध्ये सन्मान्य गृहमंत्री महोदयांची मात्र एक बैठक पार पडली आणि गृहमंत्री महोदयाला त्याच लेमन ट्रीच्या आवारामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारले, मात्र त्यांनी उत्तरं देणं टाळलं. आमची पुन्हा विनंती आहे की आमचं वैयक्तिक भांडण कोणाशीच नाही आहे. एकूण तरुणाईच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून लेमन ट्री हॉटेल आणि ससून
या दोन्हींच्या तिथला जो तपास आहे तो अत्यंत संशयास्पद रीतीने चालू आहे. ज्याला गती येत नाहीये तो झाला पाहिजे. ताई, यांच्या मागं कोण आहे का असं वाटतं का? यांच्यावर कुठला दबाव आहे का? म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ड्रग माफियाला तिथं आश्रय देणं, आता जे डॉक्टर डीनचं नाव समोर येतोय, म्हणजे त्यांच्यावर कुणाचा हात आहे का? आम्ही पालक म्हणून शाळेत जर आमच्या मुलाला एखादी 2 दिवस जर तो शाळेत गैरहजर असेल आणि त्याला सर्दी ताप असेल आणि त्यालाही जर आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं असेल तरीसुद्धा डॉक्टर 10 वेळा विचार करतात, जबाबदार डॉक्टर. एवढा मोठ्या कालावधीसाठी आणि तोही डीन माणूस जर खोटं बोलत असेल तर निश्चितपणे ही मोठी साखळी आहे. याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व राजकीय लोकांची सुद्धा चौकशी बी आधी म्हटलं की व्हायला पाहिजे. आत्ताही म्हणते की डीन कुणाच्या दबावाखाली हे सगळं करत होते, की डीन दबावाखाली न करता डीनलाच वेगळा काही कट मिळत होता का, डीनला याच्यातलं काही कमिशन मिळत होतं का, जे काही असेल ते स्पष्ट झालं पाहिजे. ताई, तुम्ही सातत्याने काही मंत्र्यांवर देखील याच्यामध्ये आरोप केले, नावं त्यांची घेतली, त्यांचा कुठं म्हणजे दबाव होता का डीनवर, असं काही दिसतं? ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करणं किंवा उजेडात आणणं ही जबाबदारी संपूर्णतः गृह खात्याची आहे, नार्कोटिक्स टीमची आहे. या सगळ्या लोकांनी मला वाटतं की संजय ठाकूरांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी याच्यातल्या बाहेर येऊ शकतात. खरं तर रवींद्र धंगेकरांनी सुद्धा मागणी केलेली आहे की केंद्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास द्यायला हवा, कारण जर राज्यामध्ये हा तपास केला तर याच्यामध्ये काही निघणार नाही, काहीतरी दाबलं जाईल, हा तपास अर्धवट सोडला जाईल किंबहुना त्याचा एन्काउंटर. अगदी ललित ठाकूरचा एन्काउंटर होऊ शकतो ही भीती आम्हाला वाटते. कारण ज्या पद्धतीने आपण याच्या आधी बघितलं असेल, मी आपल्याला आठवण करून देते, आर्यन खान प्रकरणामध्ये सुद्धा अशाच गोष्टी घडल्या होत्या आणि त्यातले काही जे साक्षीदार होते किंवा ड्रग्ज हस्तगत करताना जी तिथली माणसं होती त्यातल्या 2-3 लोकांचे मृत्यू झाले आणि ते अत्यंत संशयास्पद झाले. पुढे तो तपास झालाच नाही. त्यामुळे आम्हाला निश्चितपणे ती काळजी वाटते की आता ललित पाटीलच्या जीविताचे संरक्षण करणे गरजेचे आहे जर संपूर्ण रॅकेट बाहेर काढायचं असेल तर. त्यांनी स्वतः जेव्हा एबीपी माझानी त्याला मुंबई पोलिसांनी आणलं तेव्हा त्याला कव्हर केलं होतं, त्याने असं स्पष्ट सांगितलं होतं, मी पळालो नाही, मला पळवलं गेलंय. मी पळालो नाही, मला पळवलं गेलंय असं जेव्हा ललित पाटील म्हणतो आणि त्याच्या आधी आम्ही सुद्धा बोलताना हे सांगत होतो की काही महिलांचे त्याच्यात सहभाग आहेत. मला फार म्हणजे हे गांभीर्यानं नमूद करावं असं वाटतं की आमच्यासारखी माणसं आपल्याला सांगत आहेत की ह्याच्यात याचा सहभाग असू शकतो का, त्याचा सहभाग असू शकतो का, बघा तपासून. आणि पोलिसांना सगळ्यात उशिरा कळतं. गृह खातं सुस्तावस्थेत असतं. गृह खात्याला पत्ताच लागत नाही की किती महिलांच्या सोबत त्याचे आर्थिक व्यवहार झाले, महिलांनी काय पद्धतीने केलं, किंवा ज्या 9 पोलीस अधिकारी सस्पेंड झालेले आहेत त्यात काही सस्पेंड मला वाटतं एक मोहिनी डोंगरे वगैरे अशी पण काही नावं आहेत. ह्या सगळ्या लोकांचे तपास आणि त्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत. तर एबीपी माझाच्या हाती ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16चं हे डॉक्युमेंट, महत्त्वपूर्ण रजिस्टरचं डॉक्युमेंट हाती लागल्यानंतर अनेक खुलासे आता समोर येणार आहेत. नेमकं काय शस्त्रक्रिया हवे, कुठले कुठले डॉक्टर या ललित पाटील या ड्रग्ज माफियावर उपचार करत होते हे देखील आता बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे. आणि आता मागणी होती की यांना देखील सहआरोपी करावा किंबहुना त्यांना पहिले तिथून सस्पेंड करण्यात यावं, असं मागणी या ठिकाणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी देखील केलेल्या आहेत. आणि आणखीन सखोल तपास करून किंबहुना हे तपास केंद्र यंत्रणेकडे द्यावं अशी देखील मागणी या ठिकाणी जोर धरताना दिसते. कॅमेरामॅन विजय राऊतसह मिमिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.